तुम्हाला घर, ऑफिस, कोणतेही स्पेस, कसल्याही प्रकारची एक रचना हे सुंदर दिसावं यासाठी डोक्यात काही कल्पना येतात का? आणि या पद्धतीने जर केलं तर ते उत्तम दिसेल. म्हणजे घरातल्या सोफ्यांची व्यवस्था असेल, कलर असेल, म्हणजे रंगसंगती असतील, एक प्रकारचं आतलं डेकोरेशन असेल आणि त्या संदर्भातल्या तुमच्या काही संकल्पना असतील तर मग तुम्ही इंटिरियर डिझाईनमध्ये बॅचलर ऑफ डिझाईन हा कोर्स करण्यासाठी काबिल आहात असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीच्या कोर्समध्ये आपल्याला शिकायला मिळतं स्पेस प्लॅनिंग आणि आर्किटेक्चरल डिझाईन कसं आहे. मित्रांनो, खरं तर हा कोर्स 12वी नंतर 4 वर्षांचा आहे. 4 वर्षांमध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत की ज्या आत्तापर्यंत तुम्हाला फक्त संकल्पनेत होत्या. त्यामुळं असं स्पेस नियोजन कसं करायचं, त्यातला आर्किटेक्चरल कनेक्ट कसा आहे, त्यातलं ब्युटिफिकेशन कशा पद्धतीने होईल हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर फर्निचर डिझाईन कसं असतं, त्याच रचनेमध्ये आपण काम करताना कलरचं सिलेक्शन कसं करायचं. हल्ली नवीन अनेक प्रकारची मटेरियल्स मार्केटमध्ये आलीत, तर मटेरियल कोणतं असावं, कसं असावं, कोणतं सुंदर दिसतं, कोणतं ड्युरेबल असतं, कुणाला कोण संगत सोबत जातं हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कम्प्युटरचा वापर करून कॅडकॅम किंवा 3D व्हिज्युअलायझेशन अशा पद्धतीच्या तंत्रांनी त्याचं डिझाईन करणं देखील तुम्हाला सोपं जाऊ शकतं. हे शिक्षण या ठिकाणी मिळत असतं. आता अशा पद्धतीने सस्टेनेबल डिझाईन कसं करायचं हाही विषय तुम्हाला शिकायला मिळतो. आणि त्याचबरोबर मॉडर्न इंटिरियर डिझाईन आता पुढे कसं जाणार आहे हे सगळं ऑफिशियल शिक्षण या बॅचलर ऑफ डिझाईन इंटिरियर डिझाईन या स्पेशलायझेशनमध्ये आपल्याला शिकायला मिळणार असतं. हल्ली आपण पाहतो की कुणीही घर बांधलं किंवा ऑफिस तयार केलं की त्याच्यामध्ये इंटिरियर डिझाईन हे बाय डिफॉल्ट येतच. म्हणजे गरीब श्रीमंत हे सुद्धा आता त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपला स्पेस जो आहे तो उत्तम असावा. आता यासाठी तुम्ही नोकरी देखील करू शकता मोठ्या ब्रँडसोबत. तुम्ही इंटिरियर डिझायनर बनू शकता, तुम्ही फर्निचर डिझायनर बनू शकता, तुम्ही इंटिरियर डिझाईनच्या कम्प्युटर ॲस्पेक्टमध्ये म्हणजे कम्प्युटरवरती जे डिझाईन होतं ज्याचा मी आत्ता उल्लेख 3D व्हिज्युअलायझेशन किंवा कॅड अशा पद्धतीने केला, हे डिझायनर तुम्ही बनू शकता. तुम्ही स्वतःचा एक स्टार्टअप व्यवसाय देखील याच्यामध्ये चालू करू शकता. तुम्ही आर्किटेक्चर सोबत कन्सल्टंट म्हणून देखील काम करू शकता. आणि मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की जेव्हा व्यक्ती घर आणि ऑफिस बांधत असतो तेव्हा मोठा खर्च होत असतो आणि होऊ द्या खर्च, इंटिरियर डिझाईनमध्ये हाच अप्रोच याच्यामध्ये असतो. आणि त्यामुळं आपल्याला हल्ली अत्यंत सुबक अशा पद्धतीची इंटिरियर डिझाईन केलेली रचना पाहायला मिळते. हा स्कोप इथून पुढच्या काळात वाढत जाणार आहे. तुमचं व्हिज्युअलायझेशन उत्तम असेल, तुमच्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल, तुमचं स्केचिंग देखील चांगलं असेल, तुम्हाला कलर सेन्स चांगला असेल आणि तुमचं इमॅजिनेशन महत्त्वाचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही बॅचलर ऑफ डिझाईन हा कोर्स करायला हरकत नाही. आणि त्याच्यातलं इंटिरियर डिझाईन हे स्पेशलायझेशन निवडायला अजिबात हरकत नाही. तुम्हाला नक्कीच यामध्ये स्कोप आहे.